हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि याचा जो सिलेबसचा व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सीसाठी कोणती पुस्तकं वाचायची, म्हणजे कंबाईन ग्रुप सी बुक लिस्टची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ही ही जी पुस्तकं मी सांगत आहे ना, ही ऑथेंटिक आणि चांगल्या दर्जाची पुस्तकं सांगत आहे आणि कोणाकडून पैसे घेतलेले नाही, त्यासाठी हे लक्षात असू द्या. दर्जेदार पुस्तकच सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. पैसे घेऊन कोणत्याही पुस्तकाचं मी प्रमोशन करत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर आपण बुकलिस्टची यादी पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एम-पी-एस-सी ग्रुप सी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-एस-सी ग्रुप सी टेस्ट सिरीज विकत घ्या. फक्त 200+ GSTमध्ये ही टेस्ट सिरीज आहे. एकूण 15 ऑनलाईन फुल टेस्ट आहेत आणि 300पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहेत विषयानुसार. त्याचबरोबर पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि फी फक्त 1000+ GST आहे. संपूर्ण सिलेबस यामधनं कव्हर होईल तुमचा. तर या ठिकाणी पहा, प्रत्येक विषयानुसार मी तुम्हाला पुस्तकांची यादी सांगणार आहे. पहिला विषय आहे इतिहास. आता इतिहासमध्ये ना फक्त आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे पहा. मग आता यासाठी मला वाटते इयत्ता 5वीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, किंवा ज्या कोणत्या इयत्तेला स्टेट बोर्डच्या आधुनिक भारताचा इतिहास हा पुस्तक आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर ते वाचून झाल्यानंतर समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे पहा, आणि इयत्ता 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक, त्यामधनं महाराष्ट्राचा इतिहास पण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे तुम्हाला. तर लक्षात आले, स्टेट बोर्ड आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर समाधान महाजन सरांचं एक पुस्तक करायचं आहे आणि इयत्ता 11वीचं जुनं पुस्तक ज्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती दिलेली आहे. 11वीच्या नव्या पुस्तकात महाराष्ट्राचा इतिहास नाही आहे, जुन्या पुस्तकामध्ये आहे. हे झालं इतिहासाच्या संदर्भात 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता भूगोल, या भूगोल विषयासंदर्भात माहिती द्यायची झाली तर भूगोलसाठी तुम्ही इयत्ता 3री ते इयत्ता 11वीपर्यंतची स्टेट बोर्डची आहे सगळी पुस्तकं वाचा. इयत्ता 3रीपासून ती इयत्ता 11वीपर्यंतची भूगोलची सगळी पुस्तकं वाचा. त्या व्यतिरिक्त A.B. सौदी यांचं महाराष्ट्राचा भूगोल आहे, ते वाचा. म्हणजे आधी 5वी ते 11वीपर्यंतची स्टेट बोर्डची पुस्तकं आणि नंतर A.B. सौदी यांचं पुस्तक. त्यानंतर अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी कोणती पुस्तकं वाचायची माहीत आहे का? तर त्यासाठी कोळंबे सरांचं पुस्तक छान आहे, भगीरथ पब्लिकेशनचं, आणि दीपस्तंभ पब्लिकेशनमध्ये देसले सर, अशी 2 पुस्तकं आहेत. दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही वाचलं तरी चालेल, किंवा दोन्ही वाचायचे तर दोन्ही वाचा, पण कोणतंही एक वाचलं तरी चालेल. त्यानंतर आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये पहा, याच्यामध्ये आपल्याला लक्षवेध आहे बळीराम हावळे सरांचं, त्यासोबतच देवा जाधव सरांचं आहे, परिक्रमा आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही परिक्रमा आहे, देवा जाधव सर आहेत, बळीराम हावळे सरांचं लक्षवेध आहे, त्यापैकी कोणतं एक वाचा. त्यानंतर राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तकनं मराठी भाषेमध्ये के सागरने ट्रान्सलेट केलेलं आहे, ते सर्वात बेस्ट पुस्तक आहे. ते नाही भेटलं तर मग कोळंबे सरांचं आहे भगीरथ पब्लिकेशन, पण एम लक्ष्मीकांत यांचं जर भेटलं तर ते सर्वात बेस्ट आहे. के सागर पब्लिकेशननं मराठी भाषेमध्ये ते ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यानंतरचं पहा सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञानसाठी तुम्ही इयत्ता 7वीपासून, म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी ही पुस्तकं आधी व्यवस्थित वाचा. 11वी 12वीची पुस्तकं पण सांगतात बरेच जण, पण त्यातून एक 2 प्रश्न येतात. जास्त प्रश्न 7वी, 8वी, 9वी, 10वी या पुस्तकावर येतात. त्यातल्या त्यात 9वी 10वीच्या पुस्तकावर जास्त प्रश्न असतात. आणि हे वाचून झाल्यानंतर मग भस्के सरांचं पुस्तक आहे विज्ञानचं, भस्के सर, तर त्यांचं एक पुस्तक तुम्ही वाचू शकता. अंकगणितासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी, म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, माझं स्वतःचं विठ्ठल जोशी सरांचं स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तकं आहेत, पण ती पुस्तकाच्या दुकानावर मिळत नाही. तर मला तुम्ही 88 06 06 86 18 या व्हॉट्सअपच्या नंबरवर
मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त ₹450 तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. 8806068618. आणि माझं तुम्हाला रेफर करायचं नसेल तर मग दुसरं सांगायचं झालं तर ढवळे सरांचं पुस्तक आहे. ढवळे सर, सचिन ढवळे सर, त्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. हे घेतलं तर तुमचे चालू घडामोडीचे जे 10 ते 12 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत या परीक्षेमध्ये ते कव्हर होतील. यामध्ये सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक महिन्यानुसार चालू घडामोडींची माहिती दिलेली आहे आणि फी फक्त ₹100 आहे. यामध्ये 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 अशा संपूर्ण 1 वर्षाच्या चालू घडामोडी मी दिलेल्या आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.